शिफ्ट झालेत। चाळीमध्ये असताना 2 ते 3 तास पाण्याची सवय असणाऱ्या बिडडी वासियांना आता 24 तास पाण्याचं स्वप्न दाखवलं। मात्र प्रत्यक्षात गेले अनेक दिवस बिडडी वासियांच्या तोंडचं पाणी पळालंय। 40 मजल्याच्या टॉवरमध्ये पाणी मिळणंही अवघड झालंय। बिडडी वासियांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीयेत। वरळीच्या नवीन टॉवरमध्ये पाणी टंचाईची समस्या भीषण होत चाललीये। अजूनही काही जणांना टॉवरमध्ये घर मिळणं बाकी आहे। जर आत्ताच ही अवस्था असेल तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। कधी तुम्हाला पोझिशन मिळालं आणि तुमची पाण्याची सोय कशी करणार होते, काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं? आम्हाला पोझिशन ऑगस्ट नंतर देण्यात आलेलं होतं, पण त्यात आम्हाला सांगितलं होतं 24 तास पाणी आहे। त्यामुळे तुम्ही घरी स्टोरेज करण्याचं प्रबंध केलं नाही तरी चालेल। त्या हिशोबाने ऑलमोस्ट सगळ्यांनी टाक्या वगैरे लावून घेणं हा प्रकार, आणि तेवढं स्पेस पण नाही आहे बाथरूममध्ये की आपण टाक्या लावू शकू। परंतु हे जवळजवळ आम्ही 6 महिने फेस करतो। आता नाही की पाणी टंचाई आता 10% गव्हर्नमेंटने कमी केले त्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे, त्यातला विषय नाही आहे। हे आम्हाला आल्यापासून इकडे पाण्याचा प्रॉब्लेम होतच आहे। आणि त्यात आता सध्या 2 विंगच इकडे राहायला रहिवाशी आले आहेत। आता नवीन लोकांना चाव्या दिलेल्या आहेत 3ऱ्या विंगला वगैरे, परंतु आम्हा दोघांनाच इकडे पाण्याचं 2 विंगलाच पाण्याचं एवढं भरपूर प्रॉब्लेम आहे। आता त्यात अजून लोकांना भरती करतायत। इकडच्या लोकांना पाण्याची व्यवस्था होत नाही आहे। 24 तास सोडाच, 24 तासाबदली त्यातले 2 तास 40 मिनिटं जरी पाणी मिळालं तरी भरपूर होईल। मला सांगा की पाणी हे तुम्हाला बीएमसीने लाईन टाकून दिली होती? इकडे बीएमसीच्या पाण्यापेक्षा टँकरचं पाणी जास्त येते। आता ते सांगतात कोण प्रोव्हाइड करत आहे? आता टँकर हे सध्या टाटा म्हाडावालेच प्रोव्हाइड करतायत। ते 20 टँकरचं म्हणतायत, पण तेवढं पाणी सफिशियंट होत नाही आहे। तेवढ्या पाण्याने काही इकडे भागत नाही आहे। ते बोलतायत 20 टँकर, पण इकडे 20 टँकरमध्ये पाणी किती भरून येत आहे, काय येत आहे त्याचा हिशोब ते सांगतायत। त्याप्रमाणे आम्हाला वाटत नाही की त्या हिशोबात हे पाणी सफिशियंट होते। काका मला सांगा, टँकरने सध्या तुम्हाला पाणी पुरवठा होतोय, किती टँकर यायचे? आता टँकरचा संप देखील सुरू आहे असोसिएशनचा, तर आता काही टँकरच्या आकड्यांवरती फरक पडला आहे का? पूर्वी आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की 20 टँकर इथला जो मॅनेजमेंट करतोय तो 20 टँकरसाठी अप्रुव्हल मागतो, पण म्हाडाकडून त्याला 20 टँकर आले जात नाहीत। ते 18 बोलतात, पण इथे 18 पण पडत नाहीत। आम्ही पूर्वी हे नाही करत होतो, पण आता 2-4 दिवसापासून आम्ही लक्ष द्यायला लागलो। 18च्या जागी कधी 12 पडतात, कधी 15 पडतात। म्हणजे निव्वळ आमची फसवणूक केली जाते। आणि इथे जो येतो गेटवाला म्हणतो मी माझं काम आहे फक्त टँकर आले ते मोजायचं, पुढपर्यंत मी काय पोचू शकत नाही।